बल्किंग करायला गेलं तर फॅट्स वाढतं आहे आणि कटिंग करायला गेलं तर मसल लॉस होतो आहे. हा प्रॉब्लेम 80% जिम जाणाऱ्यांचा असतोच. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तू त्या 20% लोकांमधला असशील. आजकाल खूप सारे टीनेजर्स डर्टी बल्किंगच्या मागे पडतात. जास्त प्रमाणात जेवण, बिर्याणी, पिझ्झा, बर्गर्स, आईस्क्रीम्स, समोसा, वडापाव हे सगळं खाऊन स्वतःच्या बॉडीवरती मसल्सपेक्षा जास्त फॅट स्टोअर करून ठेवतात. प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज फॅट्स म्हणून स्टोअर होतात. एक चांगली बल्किंग करताना 200 ते 300 कॅलरीजचा सरप्लस बेस्ट असतो. कटिंग करताना खूप सारे लोक कॅलरीज एकदम कमी करतात की त्यांना जिममध्ये वेट्सच जात नाहीत आणि त्यामुळे बॉडीला असा सिग्नल जातो की मसल्सचा यूज आधीसारखा होत नाही आहे आणि मसल लॉस होतो. तर झालं काय, फॅट लॉस करायचा होता आणि झाला मसल लॉस. तेच मसल्स जे मेहनतीने कमवले होते. कटिंग करताना 200 ते 300 कॅलरीजचा डेफिसिट ठेवा आणि कार्डिओ सोबतच वर्कआउट